भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याड येथील उपसरपंच यांनी सरपंचावर नाली विरोधात लावलेले आरोप सरपंच शिवशंकरजी मुंगाटे यांनी बिनबुडाचे आरोप व राजकीय द्वेषापोटी आरोप केले आहे असे त्यांचे म्हणणे आहे। गावात जे काम सुरू आहेत, नागरी वस्तीचे काम, दलित वस्तीचे काम, आमदार फडाचे काम, 15 वित्त आयोगाचे काम, जिल्हा परिषद स्तरावर व ग्रामपंचायत स्तरावर काम सुरू आहेत। म्हणून सरपंच या नात्याने माझे दायित्व आहे म्हणून मी नियमित कामाच्या ठिकाणी भेट देत असतो असे सरपंच शिवशंकर मुंगाटे यांचं म्हणणं आहे। आज सदर कामावर चौकशी केली असता ग्रामविकास अधिकारी साखरे मॅडम यांनी उपसरपंच यांना फोन लावला असता उपसरपंच व ज्यांनी आरोप केला आहे त्यांच्यापैकी एकही सदस्य घटनास्थळी आलेला नाही। सदर कामाच्या ठिकाणी सरपंच शिवशंकर मुंगाटे, ग्रामविकास अधिकारी साखरे मॅडम, पवनी पंचायत समितीचे जेई भानारकर, यामिनी निकोडे, नम्रता मडकवार, वश्रुश्री टेंभुर्णे, आशिक अंबादे, विपिन टेंभुर्णे हे घटनास्थळी हजर होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, नितीन वरवंटीवार, तालुका प्रतिनिधी अड्याड। काल ग्रामपंचायत उपसरपंच आणि इतर सदस्यांनी जो आरोप लावला होता, वार्ड नंबर 6 मध्ये या नालीमध्ये खूप प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे, तर आपण आज जागेवर येऊन चौकशी केली, तर आपलं काय म्हणणं आहे याबाबत? काल पण या कामाच्याबद्दल मी आलो होतो आणि काल सरपंच साहेब आणि आपले ग्रामविकास अधिकारी उपस्थित नसल्यामुळे आपण काही म्हणजे सविस्तर चौकशी केली। तर आज आपण ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्याच्यामुळे आपण सविस्तर चौकशी केली। याच्यामध्ये आपण 3 ठिकाणी रँडमली आपण बुडापासून खोदकाम करून बघितलं। त्याच्यामध्ये एस्टिमेटला प्रस्तावित असल्यानुसार 10 सेंटीमीटर ATMM, 10 सेंटीमीटर मास काँक्रीट आणि विअरिंग बोर्ड अशा प्रकारे 28 सेंटीमीटरचं आपल्याला आवश्यकता आहे आणि त्यानुसार 3 जागी मोजणी केल्यानुसार कमी अधिक प्रमाणात 30 सेंटीमीटर, कुठे 28 सेंटीमीटर ॲव्हरेजली यामध्ये दिसून आलं आहे। म्हणजे एकूण आपल्या म्हणण्यानुसार जो उपसरपंच शंकरजी मानबोरे आणि इतर सदस्यांनी जो आरोप लावलेला होता तो अयोग्य आहे। हो, अंदाजपत्रकानुसार जे मटेरियल आपल्याला भेटायला पाहिजेत त्या पद्धतीने आपण खोदकाम केलं, त्या पद्धतीने दिसून आले आहे, त्याच्यामुळे त्यामध्ये काही सदर संबंधित कामाच्या ठिकाणी पवनी पंचायत समितीचे जे भानारकर साहेब यांनी स्वतः भेट दिली असते। त्यांचं म्हणणं असं आहे की काम अंदाजपत्रकीयनुसार होत आहे, कामात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होत नाही आहे। तालुका प्रतिनिधी नितीन वर्गे। 86 लाखाच्या नाल्या आणि रस्ते गावात कोणकोणते कामं आहेत? गावामध्ये कामं आहेत आता नाल्या, रस्ते आणि जिल्हा परिषद फंडातून 15 वित्तामधून हे 15 वित्ताचे आहेत, म्हणजे आता नागरी सुविधा संपल्या, आता 15 वित्ताचे पैसे आहेत। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।